त्या दलाचे वेगवेगळे असतात त्याचे डिस्कशन करपाक खातीर आसता हाज्या पिढीत आसा तेज्या पिढीत 3 ते 4 फावटी आमदार निधी तालुका म्हाजे कडेन सुद्दां येता आनी ताजेरूय बी वेळीच्या वेळी कोर्ट आसतलो पोलिशन कंट्रोल बोर्ड आसतलो किंवा सीझेड एमपी आसतले हाजेर ऑलरेडी वेगवेगळ्या पद्दतीचे सोल्युशन काडपाचो विशय सुरवात आसा हा थोडेशे कळपाक जाय म्हणजे 2-3 सांगता कन्सिडरिंग मॉडल कोड ऑफ कंडक्ट चालू हा ऑब्झर्वर फुडल्यान आसा ओके सगळे जो म्हणजे रिकॉर्डिंग करतलो ते सगळे कन्सिडर करून हांव उलयता परत कोणी म्हणजे गैरसमज करून घेवचो न्ही की दोतोर येयलो गुळगुळीत उलयलो आनी म्हणून गेलो ना थोड्योश्यो गजाली ज्यो प्रॅक्टिकली जाल्या केल्या त्यो तुका सांगू शकता हांव तुका फॉल्स प्रॉमीस हे दिवपाक शकना परत आनी बेश्टे प्रॉमिसी दिवपाक शकना कारण तो म्हजे कडेन वायलेशन कोड ऑफ कंडक्ट म्हणजे केसूय म्हाका तेजी खबर ना पण आफ्टर ऑल मुख्यमंत्र्यान वायलेशन कोड ऑफ कंडक्ट करचें तो म्हाज्या लिमिटानूच तो उलयतना जें कितें जालां तेजेर मुळात सीझेडएमपी कायदो जो आसा जेका आमी सीआरझेड म्हणटा हो कायदो सरकारान म्हणजे फक्त गोंयांत न्ही देशभर लायलो देशभर इतल्याच खातीर लायलो ज्या पद्दतीन आमी म्हणजे वेगवेगळे समुद्र किनाऱ्याचेर म्हणजे मोठ्या प्रमाणात हानी जावपाक लागल्या इन फ्युचर हे जिवीत हानी जावपाक लागल्या वेगवेगळे डेमोलिशन जावन त्याच्या खातीर केंद्र सरकारान कायदो हाडलो आनी केंद्र सरकारान कायदो हाडल्या उपरांत सगळ्या राज्यांक लागू जाता आता इतले दोनूय कायदे म्हणजे तुम्ही तो पयलो विशय जो म्हणलो की सायलंट झोन आनी दुसरो विशय जो म्हणलो तो सीआरझेड ह्या कायद्यांच्या मूळ आमचे गोंयकार पारंपारीक विशेष करून नुस्तेकार भाव हे डायरेक्ट कोस्टल बेल्टाचेर रावताले त्याच्या पयलीं तेणी घरां बांदलेली तुमी म्हणटा तो डायवर्ट जालो आनी तेतूंतल्यान ते ही गेस्ट हावजीस बांदले बरोबर आतां हितून दोन एक सीझेडएमपी 2011 आनी सीझेडएमपी 2019 तो प्लॅन फायनल जावपाच्या वाटेचेर आसा कंटिन्युअसली हाजे आमी 4 दिसां पयलीं बी एनवायरमेंट मिनिस्टर परत चेन्नई वचून आयला आनी कोर्ट लागच्या पयलीं हांव स्वता एनवायरमेंट मिनिस्टर ऑफ एनवायरमेंट आनी फॉरेस्ट तो भुपेंद्र यादव ताजे कडेन मिटींगूय घेतल्या आनी ते सगळे विशय प्रामुख्यान म्हणजे सायलंट झोनाचो आसतलो किंवा सीझेडएमपीचे डिस्टन्स म्हणजे विदीन 50 मिटर्स जे कमर्शियल एक्टिविटी म्हणटा म्हणजे जिथं लोक रावता तांच्या घराचोय विशय हो प्रामुख्यान तेच्या मुखार मांडला रिलॅक्सेशन दिवपाक जाय आनी कित्याक रिलॅक्सेशन दिवपाक जाय कारण मूळ नुस्तेकार वेवसायीक जे आसा ते आतां म्हणजे कितलेशेच वर्सां पासून रावात आयिल्ले आसा आनी तेंच्यांनी आपली घरां बांदता आसतना तुमी म्हणटा तशें कन्स्ट्रक्शन लायसनूय घेवना आसता तेंची घरां ही 90च्या पयलीं 60च्या पयलीं आसा बरोबर कितलीशींच वर्सां आसा खातीर तेंकां रिलॅक्सेशन 100% दिवपाक जाय हांव कमर्शियल एक्टिविटी खातीर सांगता तो मागीरचो विशय बट विदीन द 50 मिटर्स सुद्दां जर आसले आसत जाल्यार ताका कन्सिडर करपाक जाय हेची मूळ डिमांड आसा परत सांगता आतां हें करता आसतना आमी जेन्ना तो 50 मिटराचे सीझेडएमपी 2019 फायनलायज जातलो बऱ्योचश्यो गजाली तातूंतल्यान रिलॅक्सेशन मेळटलें एकदा सीझेडएमपी 2019 फायनलायज जालो कारण ताका खूब डिले जायत गेलो बट फुडल्या 3 म्हयन्या भितर म्हणजे हांव इलेक्शना खातीरलो 7 तारीखेक सांगता फुडले 3 म्हयने वयतले 2019 प्लॅन फायनलायज जालो आनी तो जाल्या उपरांत खूब जाणां वे ऑफ जेका आमी म्हणटा की रिलॅक्सेशन मेळोन थोड्या जाणांची तितली सालवार जावपाक जाय आनी ती केलं जाता आतां बऱ्याच जाणांक प्रश्न पडटा हें आतांच कित्याक जालें हाज्या पिढीक कित्याक जालें कायदो येवूय बी थोडे दीस कोर्टाक वचून आसता पूण एकूय मनीस आनी सरकारूय स्वता म्हणजे कोर्टाक वचून नासले की बाबा हो कायदो इम्प्लिमेंट करपा खातीर तेची घरांतली स्वता वचून नासता कोण तरी एनजीओ उठता कोण तरी दुसरो उठता आपल्या एखाद्या टॅक्निके खातीर वयता आनी ताका सगळे लोक जे आसा पयले सफर जाता दिता आसतना ती सगळे लोक सफर जाता बट प्रत्येक फावटी कोर्टाक तुवें सांगलें प्रत्येक फावटी कोर्टाक तुमकां फेवर कसो जावचो होच स्टॅप सरकारान घेतला प्रत्येक फावटी पूण जो कोर्टा कडेन तुमचो एडवोकेट आसा ते फॉलो करता आसता जाल्यार तेणी म्हाका सांगलें तेन्नाच आमी स्टॅप सरकारान तुमच्या विरोधात कोर्टात स्टॅप घेवना हें हांव फावलीच सांगूं शकता बट तोय बी कायद्याच्या गजाल्यान रावन आमकां घेवचो पडटा बट तितूय तुमकां रिलॅक्सेशन दिवचें आतां हितून
तुमी म्हणटले मागीर पंचायत एक्ट लागता सिनियर एक्टीच्या बरोबर परत पंचायत एक्टूय कारण पंचायत एक्ट अस्तित्वात आयल्या उपरांत पंचायतीचें लायसन्स आसलें ताज्या उपरांत PCP एक्टूय येयलो कारण तो इम्प्लिमेंट जाल्या उपरांत PCPचें लायसन्स पण आम्ही घरात असताना मी पारंपरिक घरामध्ये पंचायतीचे लायसन्स घेऊन असते पण PCPचे लागल्यावर ते घेऊन आमचा फुडलो बिझनेस जो आसा पळय तितून आत्तां म्हणजे ऑर्डिनन्स येते आत्तां सांगू शकना परत एकदा सांगता आमदारांनी सांगलें किंवा फाटले फावटी जे म्हजे कडेन आयले ताका डिटेलान सांगला तुजे 2 गजाली उरल्यात एनवायरमेंट मिनिस्टर आत्तां जर आमी कितेंय डिसिजन घेतले जाल्यार तेजो इम्पॅक्ट पूर्ण देशाचेर जातलो म्हणून आमी घेवंक शकना एक कोड ऑफ कंडक्ट क्लियर कट सांगला तुमकां जर कितें इलेक्ट्रिसिटी दिवपाचें आसता तर आमी इलेक्शनाच्या उपरांतूच दिवपाक शकतले नवे गव्हर्मेंट फॉर्म जाल्या उपरांत कारण आमी इलेक्शनाच्या पयलीं 15 ते कोर्ट लागता पयलीं 15 ते 20 दीस हांव एनवायरमेंट मिनिस्टर हे आनी एलओपी नंबर सेक्रेटरी सगळ्यांना एनवायरमेंट मिनिस्टर मेळ्ळे आनी आत्तां आमी कांय धाडूंक शकना खंयच्याच कायद्यान मात सुद्दां बदल करूंक शकना ताचेर आमी एके स्टेटी खातीर वेगळे वेगळे आत्तां करूंक शकना जरी ते करपाचें जाल्यार आसत जाल्यार नवी गव्हर्मेंट फॉर्म जाल्या उपरांत करूंक शकतले म्हणून आमी तें करूंक शकना दुसरें कोर्टात केसी चालू जाल्या उपरांत आमकां जे जे ऑर्डिनन्स जे हाडपाक आसले ते आमी क्लोज जायले कारण एक आमकां डायरेक्ट दुसरो ऑर्डिनन्स जर पास केलो जाल्यार तेजो कोर्टान डायरेक्टली हे केला म्हणून ती ऑर्डर करता पण आमकांय बी ते करता आसतना वेगवेगळ्यो लिगल करपाक जाय सुरवातूय जावना पण तेजो प्रोसेस सुरवात जाला तुमी जो म्हणलो की पंचायतीच्या कायद्यात काही बदल करपाक जाय तेजो प्रोसेस सुरवात जाला तिसरी गजाल खरें म्हणजे जे तुमचें एप्लिकेशन 2014च्या आमच्या रेग्युलरायझेशन ऑफ हाऊसीस ह्या एक्टाच्या नुसार तुमच्यो फायली घेवपाक जाय हांव आमदाराक तेंच विचारतालो पण तेन्ना डेप्युटी कलेक्टराक खरें तर CR लागता पण घेवपाक काय फरक पडना CR लागता काय ना लागता तें पळोवन तरी मागीर रिजेक्ट करपाक जाय पण आमी जो 2014चो कायदो जो केल्लो रेग्युलरायझेशन ऑफ द हाऊसीस ह्या एक्टाच्या नुसार सगळ्यांच्यो फायली रेग्युलरायझेशन वचपाक जाय आसता निदान एक आमी म्हणटा गव्हर्मेंट डॉक्युमेंट क्रिएट करता आसलो किंवा आमी 2014च्या एक्टानुसार सबमीट केल्या पण तेजेरूय बी वेळ पडलो जाल्यार फाल्यां सकाळी 2014च्या रेग्युलरायझेशन ऑफ हाऊसीस ह्या एक्टान परत करून जर त्यो फायली घेवपाच्यो जाल्यार जाल्यारूय आमकां इन फ्युचर परत घेवं येता त्या कायद्याक वेळच्या वेळी आमी एक्सटेन्शन दिल्यार घेवं येता बट ह्यो सगळ्यो गजाली निदान करता आसतना लिगल बाजू ही जी आसा कंटिन्युअस ती हेजेर ऑलरेडी सुरवात आसा हांव सोल्युशन अजून येवंक ना परत सांगता आजून सोल्युशन येवंक ना बट आयच्या घडीक जे कोर्टान आसा पळय ताजेर तुमच्या फेवराचें कितें करपाक जाय तुमच्या कडेन पळयतालो सेक्रेटरी डेपुटेशन काडलें म्हाका खबर नासलें म्हाका आमदारान जेन्ना सांगला तेन्नाच कळ्ळें आनी त्या विशयाचेर जाय जाल्यार फाल्यांच्या फाल्यां विशय हांव डिस्कस करपाक लायता सेक्रेटरी सरपंचाची हेजी बरोबर मिटींग तो विशय डिस्कस करपाक लायता आनी त्या विशय तुमकां जे फेवरेबल आसा पळय त्या पद्दतीन आमी एफिडेवीट दिवपाक जाय तुमकां ज्या पद्दतीन फेवरेबल आसा त्या पद्दतीन एफिडेवीट दिवपाक लायता पण इन लॉंग रन तुमी जसो सांगलो की हाजो विशय जो आहा पळय बाकीचे सगळे विशय हे हांव इन डिटेलान आत्ताच्या घडीक येवंक ना हांव परत सांगता पण एक हांव तुमच्या बरोबर आसा हांव तुमच्या बरोबर आसा तुमचे जे विशय म्हणजे डिपार्टमेंट वायज जे सोडोवपाक जाय पळय जाय जाल्यार इंडिविज्युअली केस वायज सुद्दां इंडिविज्युअली सोडोवपाची आमची तयारी आसा जे पर्टिक्युलरली बाबा ही केस सुद्दां हाडटले इतल्यो केसीस फाल्यां सकाळी केसी कोर्टान जाय इतल्यो केसीस रिजायरमेंट जाय इतल्यो एनवायरमेंटाक केस वायज सोडोवपाची तयारी आसा आमकां खंयसून आमी तुमकां सांगलें एक पळोवन गेलें हें करूंक शकना कारण परत तेकाय तुमच्या मुखार येवपाक जाय म्हाकाय तुमच्या मुखार येवपाक जाय ती एक गजाल हांव सांगता की आत्ता जे मॅटर क्रिएट जाला हायकोर्टान पास केल्या आनी कोर्ट हायकोर्टान केल्या म्हणून ह्यो सगळ्यो गजाली जाल्या पण सरकाराच्या वतीन पुराय तुमकां सपोज सगळ्या बाबतींत कायद्याच्या दृश्टीन आनी इन फ्युचर कायद्यात काही बदल करपाच्या दृश्टीन आमी तुमच्या बरोबर आसा वेळ पडलो जाल्यार आग्राचेर सांगू तुमकां केंद्रांतल्या कायद्यान सुद्दां आमकां जी डिमांड करपाक जाय ती कंटिन्युअसली फॉलो करून तुमची घरां वाचोवपा खातीर हांव कमर्शियल बिजनसाच्या भितर करूंक शकना पण तुमची घरां वाचोवपा खातीर कायद्यान केंद्रान सुद्दां तेची आमकां रिक्वेस्ट करून टायम टू टायम फॉलो करपाक जाय पळय ते नवे सरकार येयल्या उपरांत जिताक घेवून वचून हांव परत सांगता जिताक पर्सनली घेवून तुमचो विशय जो आसा तो पास जावंक शकपाक जाय आमकां हेजेर आतां दिवपाक शकता कारण हाज्या व्यतिरिक्त आपले उलोवपाक गेला
करण्याच्या माहितीतून जाऊन शकता. म्हणजे तुमच्या सगळ्यांनाच रिक्वेस्ट करता की तुम्ही एक मोठे विश्वास असा, कारण परत तुम्ही लेक्चर यायला पण थांबवले नाही, फक्त लेक्चर यायला पण थांबवून घेऊन म्हणतात त्यांनाही वेळा सांगा आम्ही सांगलेले सगळे प्रश्न सुटावे झाल्याचे ना आणि 100% सगळे प्रश्न मला सुटावे झाले असे आम्ही सांगा म्हणतात एक्सपर्टाईट करा. डेफिनेटली काही विषय सुटावे झाल्या, काही मूल्य, काही जे सर्वे जबाबदारी असते ते झालं, पण बाकीचे सगळे विषय म्हणजे ज्या पद्धतीने सुटावे करतात आम्ही तुमच्या बरोबर असा म्हणजे सगळ्यांना रिक्वेस्ट सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी विश्वास आलेली